कस्टमर समज त्यांनी काय विचारलं रे आता? त्यांनी काय विचारलं आता? इथं नाही हो. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालच्या विषयामुळं जरा आपला एक दिवस स्किप झाला, व्लॉग टाकण्यात जमलं नाही. थोडंफार समजून घ्या, आत्तापासून परत एकदा डेली व्लॉग चालू होतील. म्हणजे एकच दिवस स्किप झाला, ते पण जरा थोडासा कामाचा लोड होता. आजच्या व्लॉगचं नियोजन असं आहे की आत्तापर्यंत तर आजचा अख्खा दिवस फ्री आहे, पण कामं तुम्हाला पण माहिती आहे कशी पण अचानक भयानक कामं येतात. तर मग अजून तरी काही विषय नाही आहे, पण कामं जर नक्की आली तर आजच्या दिवसातली पण कामं दाखवू. आणि आज काय इंटरेस्टिंग दिवसात होतंय ते पण सगळं तुम्हाला दाखवतो. म्हणून स्टे ट्यून. आणि अजून जरी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. तर आता इथून पुढचं कसं दिवसभराचं नियोजन कसं लागतंय आणि काय काय प्लॅन होत्यात, काय काय प्लॅन बनवून बिघडतात आणि काय काय प्लॅन न बनताच बिघडतात, ते सगळं तुम्हाला दाखवतो. पोरांचं काहीतरी नियोजन चाललेलं आहे 2-4 दिवसात कुठंतरी जायचं. तर कुठं जायचंय ते तुम्हाला दाखवतो, त्याच्यामुळं सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचं कसं काय नियोजन होतं ते पण दाखवतो. तोपर्यंत बाय, स्टे ट्यून. Few moments later. कस्टमर समज त्यांनी काय विचारलं रे आता? येत नाही मला, विसरून गेलो म्हणला. त्यांनी काय विचारलं आता? त्याने म्हणलं की कुठे आहे तू, हॉस्पिटल मध्ये कुठे आहे तुझं घर? मग तू उत्तर दे ना त्याला तुझ्या भाषेत. की काय दिलो? एमपी प्रकाश नाही का आलं इथं. हा बेनवर मला सिक ती मिनिट तेवढं एकच आहे झाले. $2,000 years later. व्लॉग हल्ला रे सगळी आली ना. आमच्या बुट्ट्याला घे ना, आमच्या बुट्ट्याला घे ना. ते बुट्टो सगळ्या ब्लॉग मध्ये. हा ना. आता फायनली सकाळच्या कामाचं नियोजन पाहुण्यामुळे कॅन्सल करून परत पाहुण्याचं नियोजन गर्दीमुळे कॅन्सल केलेलं आहे. मग आता गर्दीमुळे पाहुण्याचं नियोजन कॅन्सल केलं म्हणून कामाचं नियोजन परत फिक्स केलं. मग आता इथून चाललोय आम्ही कामाला, पण नेमकं काय विषय कुठलं काम आहे काय माहित नाही. तर स्टे ट्यून, तिथे गेलो दाखवतो कशाचं काम आहे, कसं केलंय आणि काम कसं वाटतंय ते कमेंट मध्ये नक्की सांगा. तोपर्यंत स्टे ट्यून. हे पोरगे कुठलं काम सिरियसलीच घेत नाही. श्रावण फोन येतोय रे. $2,000 years later. काम जरा सिरियसली घेत जा रे, सांगितलेल्या टायमाला. परत मटेरियल परत काम, सारखं मटेरियल आणि सारखे काम. आयुष्यात नसती कामं चालू आहेत, हाय का नाही? नुसती कामं चालू आहेत आयुष्यात. आयुष्यात बाकी वाघांचं दुसरं काही चालूच नाही, नुसती कामं, नुसते कष्ट. सगळे काम धंदे सोडून क्रिकेट खेळतय. बरोबर आहे भाऊ, बरोबर हो.
क्रिकेट खेळण्याची संधी याड किती दिवसात न भेटली म्हणजे तिथं नो कॉम्प्रोमाइज. कामात उशीर झालं तरी चालेल. अशाच बारक्या बारक्या पोरांना खेळताना बघून आमचं लहानपणीच आठवतंय. एवढ्या उन्हात किती पण ऊन जरी असलं ते 12 ते 5 असल्या कडक उन्हाळ्याचं आम्ही खेळायचो. काय आता ते गेले ते दिवस आठवणी राहिले फक्त ना. लहानपणीची पोरं राहिली सोबत, फक्त आता आठवणींचा सहारा घ्यायचा आणि पुढे चलत राहायचं. क्रिकेट कधी खेळायला भेटलं तर खेळायचं, नाही आता आयुष्याच्या गर्दीत पळत राहायचं. तेवढंच चालू आहे सध्या. आता काम करतो तर जरा कसं काय नियोजन आहे, किती वेळ लागतंय, कुठे आहे, कसं आहे, कशाचं आहे, काय काय ढेकळं काय माहित नाही. शेटच्या जीवावर चाललंय. आयुष्यात कामधंदे सोडून हिथंच येतात सारखं, हिथंच येतात सारखं. इथं नाही हो शेठ, इथं नाही, इथं नाही. त्याच्यापासून लांब लांब लिंबू सरबत द्या ना 2. कोण आहे इथं? हो लिंबू सरबत द्या 2 लिंबू सरबत. शेट असलं प्यायला येतात, तसलं आपल्याला जमत नाही. असा जर विषय झाला ना, असा राग येतो ना कधी कधी. असा राग येतो, असं डायरेक्ट फेकून द्या वाटतं. फेकून तास झाला ह्याच्यात गेलोय पण हे काय उघडत नाही. पण परत मग आठवतं आपलं बजेट नाही दुसरं घेण्याचं, म्हणून मग परत तसलं आहे तसलं चालून घ्यावं लागतं. ब्राईटनेस वाढवतोय, ब्राईटनेस नाही वाढतोय. वाढला बाबा, उघडतोय काही विषय नाही उघडतोय. Few moments later. तर विषय मस्करीचा विषय एक वेगळीकडे राहिला, पण रिअलिटी जर म्हणलं तर तसल्या व्यसनापासून प्रत्येकाने लांबच राहिलं पाहिजे. हे आता एक सांगण्याचं तात्पर्य झालं की बाबा काहीतरी जोकचा पार्ट झाला व्हिडिओमध्ये, पण प्रत्येकाने त्या व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे. माणसाची घर गेली पर आयुष्य गेलं माणसाचं त्या काय कायचं. म्हणून जेवढं तुम्ही त्या व्यसनापासून लांब राहता तेवढं आयुष्यात तुम्ही सुखी राहता. म्हणून आयुष्यात तुम्ही व्यसन तुम्हाला असलं पाहिजे, कष्टाचं, कामाचं, फिरायचं व्यसन असलं पाहिजे. असल्या गोष्टींचा असून काय फायदा नाही. 4 नंबर वातावरण झालेलं आहे आपलं. 1 नंबर डायलॉग नसतं रे. 4 नंबर. हा 4 नंबर विषय असतो रे आपल्यापाशी. 1 नंबर म्हणजे सगळ्यात खालचा विषय असतो रे. 4 नंबर म्हणजे कसा टॉपचा विषय असतो. आपलं फेमस डायलॉग आहे रे 4 नंबर. गाडी चालवताना मोबाईल बघू नका. हा मोबाईल बघू नका, जीवनाचा हानी करतात तुम्ही. मोबाईल बघ रे, हे काही जण असतात मोबाईल बघतात रे बाबा, ब्लॉग बी काढतात, तसलं गाडीवर ब्लॉग बी काढतात बाबा. Yeah, boy. घरी तुम्ही ट्राय करू नका. ब्लॉग बी काढायला पाहिजे रे गाडीवर. इथं बाबा एक जिंदगी दिली, पाडत्यात बिडत्यात, कळत नाही रे लोकांना. आयुष्य एकदाच आहे. हा तेच सांगतो रे तुम्हाला. गाडीवर लोक बघायला लागलेत रे माझ्याकडे आता. गाडीवर फेमस झालो रे मी आता. खाली पाणी होईल. चला आता बंद करतो रे मी जरा विषय. लोक बघायला लागले रे माझ्याकडे, फेमस झालो आजकाल. फायनली तिथलं पण काम फायनल झालेलं आहे. आणि बघितलं तर तिथलं काम कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आजच्या दिवसभरातलं नियोजन तर एवढंच होतं. आता पुढे काय काय घडामोडी घडतील ते बघण्यासाठी स्टे ठेवा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. बेल आयकॉन ऑलवर प्रेस करून टाका, म्हणजे कसं आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. Few moments later. फुग्याच्या ह्याच्यात होती आणि मला ती कचरा काढायला ठेवली, बाजली आणून असं बडवलं इथं आणून सगळा त्यात कचरा आणि बघायला लागले, काढायला लागले फुगं, फुटलेलं फुगं त्यात सगळं त्यात. फुटलेलं फुगं काढलं, ते कागद काढली आणि त्याच्यात फुगते तर मला कातर सापडली. अहो ते विसरलेली आत्ता पण
अरे निळी बी माझी कातर नाही जुनी हा. आणि माझी सगळ्यात पहिली माझ्या कामाची कातर ती बी कातर गडप निळी बी कातर गडप आणि ह्याच्यातले 2 होते का नाही ती बी एक ह्याने नेली एक राहिली ती बी कातर आता नेली असते ना अक्षरशः अशी मस्त माझी विचारच केला नसता. अहो ती विसरलेलीच मी आणाय गेलो परत. कोण सांगते कोण सांगते म्हणजे तूच विसरतो रे. का नाही डायरेक्टर पूर्ण तुझाच तू डायरेक्टर आहे. ते विसरून आलत मी खालच्या मजल्यावरनं परत गेलो आणायला. स्वतः दिलेली आहे ना काल हा बरोबर आहे. काल मी माझ्या हाताने दिली ना त्याला. काम पण पडलं रे मग तुमच्याच ऑर्डर नाही व्हायच्या. फायनली तिथली पण सगळी कामं उरकून आता नियोजन लागलेलं आहे घरी जायचं. आता घरी जाऊन निवांत. आता पुढे काय कामं नाही दिवसभरात काहीच कामं नाही. मग आता नेमकी काहीच कामं नाही ते आत्तापर्यंत. अचानक भयानक पण आपल्याला काम आहेत तुम्हाला माहितीच आहे. मग आता नेमकं पुढचं नियोजन काय लागतंय काय नाही ते बघण्यासाठी स्टे ट्यून सबस्क्राईब करून ठेवा. 2000 years later. फायनली मगाशी झालेलं काम तुम्ही बघू शकता. तुम्ही बघितलेले फायनल रिझल्ट तुम्हाला दाखवलेले. काम कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि किती वेळ झालं मला म्हणला येऊन. शेट बीट भाई 4 शिव्या दे पण शेट काय म्हणू नको. इथं शेटचे विषय चालू आहेत आयुष्यात. शेटला शर्ट घ्यायचं म्हणलं की पॅन्ट फाटती. शर्टला पॅन्ट घ्यायचं म्हणलं की बूट फाटतोय. शेटचे 3 बी घ्यायचं म्हणलं की शेटचीच फाटते. शेटचे जरा विषय चालू आहेत पण 4 शिव्या द्या पण शेट काय म्हणू नका. तर आपलं आजच्या दिवसभरातली अख्खी नाही मे बी एकच काम झालेलं आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे. ते कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा कारण की असेच कंटेंट आपल्या चॅनलवर येत राहतात. तर मला बराच वेळ झाला बोलायला. तू उदास दिसतोय रे. काय विषय रे लय उदास दिसतोय रे. उदास नाही रे हसतोय मी. का रे हसतोय रे जरा कशामुळे. हसतं रे. एक संदेश भेटला श्रावण भाऊ पण आयुष्यात नुसतं हसा बाकी काहीच करू नका. पण तो जरा दुःखी दिसतोय. काय विषय काय दुःखी नाही. ते म्हणतोय आजच्या जनरेशन मध्ये मॅचच व्हायना म्हणतोय आपण. अरे पोरं म्हणतात आजच्या जनरेशन मध्येच आम्ही मॅच होत नाही. पण आजकाल जर बघितलं तर पोरं काय 2-4 पोरं गल्ली बोळात जातात आणि ठोकायला जातात. त्याच्यापेक्षा ही माझ्यासोबतचं जे सर्कल आहे ते लय भारी. म्हणजे आज पोरं त्यांच्या फ्युचर बद्दल काहीतरी टेन्शन घेऊन आज काहीतरी तडजोड करतात आपल्या आयुष्याची. पुढं काहीतरी चांगलं व्हावं म्हणून आज कष्ट करतात. ज्या वयात 4 पोरं गल्ली बोळात जाऊन सिगरेट फुकायला जातात. म्हणून ह्या गोष्टीतला फरक लय डिफरन्स आहे. आज माझ्यासोबत जी पोरं आहेत ती काहीतरी त्यांना हाय बाबा देवा धर्मातलं ज्ञान आहे. नाही तर बाकीची पोरं जी आज तू म्हणला ना आजची जनरेशन म्हणला ना ते आजची जनरेशन आज काय नाही कुठलं देवाचा आता पता नाही. आजची जनरेशन उलट बरोबर आहे वाया गेली. आजची जनरेशनचा विषय असं चालू आहे. मस्त आपण ह्या जनरेशन मध्ये मॅच होत नाही पण जसं मॅच झालोय ज्या टाईपला मॅच झालोय तेच लय भारी आहे. आजकालची पोरं काय तुम्ही जिकडं बघावं तिकडं कोण काय कुठल्या पबला जातंय काय वयात कुठले काय दारूचेच नशा कसली काय नशा. आपल्याला ते कामाची नशा आहे कष्टाची नशा आहे पोरांना. पोरं पबला बिबला जाण्यापेक्षा गडकिल्ले फिरायला जातात. चांगल्या ठिकाणी फिरायला जातात. पोरं असले दारू सिगरेट फुकण्यापेक्षा काहीतरी कामधंद्याचं बघतात ह्याच वयात. म्हणजे कसं काय बरं ह्या जनरेशन मध्ये मॅच होत नाही ते एक चांगली गोष्ट आहे. पण विषय नाही की माझ्यासोबत 50 पोरं जवळ बसतात. 4च पोरांमध्ये असतो आणि जे माझं सर्कल आहे ते एकदम ॲक्युरेट आहे. म्हणजे ज्या टाईपचं मला पाहिजे नव्हतं त्या टाईपचं सर्कल आज माझं आहे. ह्या गोष्टीचा मला रिग्रेट नाही की मी आजच्या जनरेशनमध्ये सूट होत नाही. उलट त्या गोष्टीचा मला कधी कधी आहे ना एवढं भारी वाटतं ना की बाबा काय पोरं आज कुठल्या मार्गाला आहेत आपण कुठल्या मार्गाला आहे आपल्या सोबतची पोरं कुठल्या मार्गाला आहे ते बघून भारी वाटतं. म्हणजे नाही का माझ्यासोबत असणारी पोरं असं नाही की सगळे माझ्याच वयाचे. माझ्यापेक्षा मोठी पण आहेत माझ्यापेक्षा बारके पण आहेत. बारक्या पोरांना आम्ही कधीच शिकवत नाही की बाबा तू कुठली वाईट गोष्ट कर आणि मोठी पोरं कधीच आम्हाला शिकवत नाहीत की बाबा तुम्ही कुठली वाईट गोष्टी करा. एकमेकांना जेवढं चांगलं ज्ञान देता येईल तेवढं चांगलं ज्ञान वाटतात. प्रत्येकाला चांगलं ज्ञान देतात. म्हणून असा विषय नाही की बाबा तुम्ही रिग्रेट ठेवताय तुमच्या आयुष्यात की तुमच्यासोबत चांगली पोरं नाहीत तुम्ही पिढीमध्येच मॅच होत नाही कुठल्या काय नाही. आज मी ज्या जागेवर आहे ज्या पोरांच्या ते जशी माझी सिच्युएशन आहे त्याच्याबद्दल मला रिग्रेट 0% रिग्रेट आहे. उलट मला आज चांगलं वाटतंय की बाबा आज काहीतरी ह्या पोरांमुळं ह्या वयात कुठल्या तरी चांगल्या मार्गाला लागले. आयुष्यात तुमचं जे काय होईल ते पोरांमुळं ते तुमच्या सर्कलवर डिपेंड असतं. 4 पोरं तुमच्यासोबत चांगली बसतात एवढा विषय निघाला कारण की तो म्हणला की बाबा आज आपण आपल्या जनरेशन मध्ये
की बाबा आपण आज आपल्या जनरेशनमध्ये मॅच होत नाही, तर जनरेशनमध्ये मॅच होत नाही तीच लय मोठी गोष्ट आहे आणि तीच चांगली गोष्ट आहे. म्हणून तुम्ही पण जर तुमच्या जनरेशनमध्ये मॅच होत नसतान, आजच्या जनरेशनमध्ये मॅच होत नसतान, तर तुम्ही पण आयुष्यात सक्सेसफुल बनणार गॅरंटीड लिहून देतो. कारण की आजकालची पोरं ज्या मार्गावर चालतात त्या मार्गावर बाबा आपण नाहीये, ह्या गोष्टीचा गर्व असला पाहिजे. आपण काहीतरी आयुष्यात चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय, कुठलं तरी काम करण्याचा प्रयत्न करतोय, काहीतरी नवीन एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करतोय, ह्याच्यावर रिग्रेट कधी आयुष्यात ठेवू नका, असं माझं तरी पर्सनली मत आहे. आता एवढं भाषण झाडलंय त्याला, आता कुठं त्याच्या चेहऱ्यावर सुख जरा आनंदी वाटतंय, बाबा म्हणतोय बरोबर आहे तुझं. कुठं भाई कैसी लगी आगे स्वाद. एवढं सांगण्याचा मेन मोटिव्ह म्हणजे रिग्रेट ठेवू नका की तुम्ही तुमच्या जनरेशनमध्ये सूट होत नाहीत. तुम्ही सूट होत नाहीत चांगली गोष्ट आहे, कारण की तुमचं सर्कल बरोबर आहे. पोरांचं तुमचं सर्कल लय बरोबर आहे रे, की तुमच्यासोबत मी चांगल्या गोष्टी तुम्हाला शिकाय भेटतात माझ्याकडनं. गाईच चांगल्या गोष्टी म्हणून तुम्ही पण माझ्या सर्कलमध्ये राहावा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑल करून ठेवा. आणि मे बी आजचा कंटेंट एवढंच असेल. मला तर नाही वाटत की आता रात्री काहीतरी इंटरेस्टिंग होईल माझ्या आयुष्यात. सगळा अंधार आहे, रात्री पण अंधारच असणार आहे. म्हणून ब्लॉगचा एंड आजचा इथंच करतो. चॅनलवर नवीन असन, जुने असन, आला नसतान तरी पण या, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑलवर प्रेस करा. आणि व्हिडिओ आजचा आवडला असेल तर आजचा व्हिडिओ लाईक करून कमेंट पण करायला विसरू नका. तुम्ही कमेंट करत नाही ते लय मोठा गोळ होतोय, म्हणून कमेंट करा. आणि उद्याच्या व्लॉगसाठी तयार राहा. उद्या आय होप की उद्या काहीतरी एक्साइटिंग आपल्या चॅनलवर येईल, म्हणून स्टे ट्यून. आणि मागची व्हिडिओ चेकआउट केले नसेल तर मागची पण व्हिडिओ चेकआउट करून या. आजचा व्लॉगचा एंड इथंच करतो. भेटूया त्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, स्टे ट्यून, गुड नाईट, गुड मॉर्निंग. चहा पिऊन घ्या.